लेखिका हो, नमस्कार. मी अश्विनी महेश निवर्गी, लेखिका अश्विनी यूट्यूब चॅनलच्या स्वयंप्रकाशी या उपक्रमाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वयंप्रकाशी या उपक्रमामध्ये आपण प्रत्येक भागामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या मुलाखती घेत असतो. आज आपल्या या युट्यूब चॅनलवर आलेले आहेत स्वाती सुरंगळीकर मॅडम, आणि या स्वाती सुरंगळीकर मॅडमचं आपण आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत. नेहमीप्रमाणेच मी आधी ताईंचा परिचय आपल्याला करून देते आणि त्यानंतर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. स्वाती सुरंगळीकर या MSc BEd झालेल्या आहेत आणि त्यांनी प्राध्यापिका म्हणून यवतमाळमध्ये काम केलेलं आहे. त्या कवयित्री आहेत, एकपात्री कलाकार आहेत. 2022चा मानाचा बालगंधर्व एकपात्री कलाकार पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. कवितांचं त्या केवळ वाचन करत नाहीत किंवा पठण करत नाहीत, तर माफक देहबोली आणि वाचिक अभिनयातून त्या कविता सादर करतात. आणि त्यांची स्वतःची अशी एक खूप छान शैली आहे जी आपल्याला आता बघायला आणि ऐकायला मिळणार आहे. गेल्या 25 वर्षांपासून देश विदेशात काव्य सादरीकरणाचे अनेक एकपात्री प्रयोग सुरू आहेत. दिलखुलास या स्वरचित कवितांच्या सादरीकरणाच्या रंगतदार खुसखुशीत एकपात्री कार्यक्रमाचा 500वा प्रयोग नुकताच नागपूर येथे सादर झालेला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, कॅनडा अशा अनेक ठिकाणी त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. त्यांचा सन्माननीय सहभाग सांगायचा झाला तर इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिवल, त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे, यवतमाळ, विदर्भ साहित्य संमेलन वणी, औंध साहित्य संमेलन पुणे, पुणे फेस्टिवल, भीमा फेस्टिवल, अखिल भारतीय नाट्य संमेलन नागपूर या सर्व ठिकाणी त्यांनी अतिशय छान असा सहभाग घेतला होता आणि तिथल्या रसिकांना त्यांच्या कविता ऐकायला आणि बघायला मिळाल्या होत्या. त्यांचं प्रकाशित साहित्य सांगायचं झालं तर 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. मनातल्या शब्दसरी, असं जगणं मोलाचं, सुख पारा आणि चारोळी संग्रह बकुळ नावाचा प्रकाशित झालेला आहे. याशिवाय दिलखुलास या एकपात्री कार्यक्रमाची DVD प्रकाशित झाली आहे. काव्य वाचनाची प्रांजली ही CD आणि ध्वनिफीत आलेली आहे. त्यानंतर आर्चीज या भेटकार्डाच्या कंपनीसाठी काही काळ त्यांनी संदेश लेखन केलेलं आहे. असं जगणं मोलाचं या काव्यसंग्रहाचं ब्रेल लिपीमध्ये रूपांतर झालेलं आहे. लोकमत पुणेच्या सखी पुरवणीत काव्य कोपरा या सदराचा शुभारंभ करून वर्षभर त्याच्यामध्ये त्यांनी सदर लेखन केलेलं आहे. ETV मराठीच्या साहित्य दरबार कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि इंटरनेट रेडिओ म्हणजे विविध देशांमधल्या रेडिओवरून सुद्धा त्यांच्या कवितांचं सादरीकरण झालेलं आहे. या ताई आपल्या मंचावर आलेल्या आहेत, हे आपलं फार मोठं भाग्य आहे. त्यांना अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. काव्यशिल्प पुणेच्या काव्य स्पर्धेत त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला. रंगत संगत प्रतिष्ठानचा हास्य रंगत सन्मान मिळाला. त्यानंतर कैलासवासी माई देशपांडे प्रतिष्ठानचा काव्य गौरव पुरस्कार मिळाला. पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरचा काव्य पद्म हा सन्मान आणि अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था नागपूरचा लक्षवेधी कवयित्री हा सन्मानही ताईंना मिळालेला आहे. विशेष सांगायचं झालं तर दूरदर्शनच्या सखी सह्याद्री वाहिनीवरून केल्याने देशाटन या विषयावर त्यांची मुलाखतही प्रसारित झाली आहे. होळीच्या निमित्ताने UCN तसेच मुंबई दूरदर्शनवरून त्यांच्या कविता प्रसारित झालेल्या आहेत. तर अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं मी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आणि पहिला प्रश्न मी त्यांना विचारते की ताई, तुमचं बालपण कसं होतं आणि कसं होतं? म्हणजे मी हा प्रश्न खरं म्हणजे प्रत्येक भागामध्ये जे मान्यवर येतात त्या प्रत्येकांना विचारते, कारण तुम्हाला सांगते आपल्या यशाची अपयशाची अनेक बीजे आपल्या लहानपणामध्ये दडलेली असतात. आज जे प्रचंड यश तुम्ही मिळवताय तर त्याची बीजे कुठेतरी लहानपणामध्ये नक्कीच असतील. माझ्या वडिलांच्या फार बदल्या व्हायच्या, त्याच्यामुळे माझं अगदी मी 12 गावचं पाणी प्यायले असं म्हटलंच तरी चालेल. आमच्याकडे असं साहित्यिक वातावरण वगैरे काही नाही, पण खूप चांगले विचार आई बाबांनी मला दिले लहानपणी. आणि शाळेमध्ये असताना मी सगळ्या कार्यक्रमांमध्ये खूप भाग घेत असे, नाच म्हणा, नाटक म्हणा, आणि याच्यामध्ये असं
तर ना खरंच तू जसं म्हणतेस की बीज असतात लहानपणी, तर ते मला नाटकात काम केल्याचं त्याचा उपयोग मला पुढे जेव्हा एकपात्री मी कार्यक्रम कवितांचे केले त्यात झाला असेल. पण मला कविता काही फारशा आवडायच्या नाही शाळेतल्या वगैरे. मार्क चांगले मिळायचे. पण त्यांचा धाक वाटायचा की असं काही आपल्याला जमणार नाही. म्हणून माझं कवितेकडे काही लक्ष नव्हतंच कधी. मी लेक्चरशिप केली आणि मजेत होते. आणि नंतर मग लग्नानंतर लेक्चरशिप सोडावी लागली. कारण की सगळ्या बदल्या सतत होत होत्या मिस्टरांच्या. आणि अगं एकदम 40शीत मग मला कविता माझ्या आयुष्यात आली. जेव्हा म्हणजे आपली मुलं मोठी होतात आणि नवरा अगदी आपल्या कामात रमलेला असतो, तेव्हा जी पोकळी येते ना, तर त्यावेळी कविता माझ्या आयुष्यात आली. म्हणजे मी खूप उशिरा, म्हणजे बाकीचं कसं सांगतात की मी लहानपणापासून खेळ होतं, तर मला फार उशिरा कविता माझ्या आयुष्यात आली. आणि जेव्हा मला अगदी गरज होती एकटेपणामध्ये, तर तेव्हा ती आली. त्याच्यामुळे तिची सोबत फार मोलाची. असं ते. नक्कीच, नक्कीच. कविता तुमची अगदी सखी सोबती आहे, जीवलग मैत्रीण आहे. पण मला सांगा, तुम्हाला कविताच का बरं करावीशी वाटली? हाच साहित्य प्रकार तुम्ही का निवडलात? हो, हे खरं म्हणजे मला असं वाटतं की कवितांना पटकन सांगता येते. म्हणजे माझ्याबद्दल माझ्या पहिल्या कवितेला ज्यांनी प्रस्तावना दिली ना, त्या सुलभाताई हेर्लेकर, विदर्भातल्या गाजलेल्या कवयित्री. तर त्या म्हणायच्या, हिला ना आधी एक विचार सुचतो आणि नंतर ती त्या कवितेत टाकते. तर तर म्हणजे आणि अगदी आतलं सांगायचं. आणि कवितेच कसं, माझं नाव स्वाती आणि शब्दांचे मोती वेचायला मला आवडतं. आणि त्या वाह! मोत्याची गुंफणं कविता करणं हा माझा आवडता छंद आहे. कविता म्हणजे भावनांचा शब्दोत्सव. कविता सुचल्यानंतर ती सांगणं हा माझ्या निखळ आनंदाचा भाग वगैरे आहे. आणि मला असं वाटतं की कमी जागेत, कमी वेळात, कमी शब्दात बरंच काही आपण नेमकेपणानं कवितेत सांगू शकतो. म्हणजे नक्कीच, गाडगेबाबा नक्कीच. सागर म्हणतात तशासारखं. आणि मला असं वाटतं आणखीन की पूर्ण कविता वाचायला द्यायची, कादंबरी वाचायला द्यायची, तेव्हा त्याच्यापेक्षा आपण काय म्हणतो, हे पटकन 3-4 मिनिटात आपण सांगू शकतो. हो, हो. मला कविता जास्त जवळची वाटते. आणि म्हणून आणि आतलं कारण सांगू का, मी थोडीशी स्वभावाने आळशी आहे. कारण की अगं, कुठली कथा किंवा कादंबरी लिहायची म्हटलं तर भरपूर अभ्यास लागतो. तर कविता उत्स्फूर्ततेने करता येते. आणि म्हणून मी कवितेतच जास्त रमते. रसिकांच्या जवळ जास्त लवकर जाता येतं. कारण की 3-4 मिनिटात गाण्यासारखं आपण कवितेतनं आपला विचार सांगू शकतो आणि लोकांना खूप वर्ष तो आठवतो. कविता नाही आठवत, पण तुम्ही कवितेत काय सांगितलं हे आम्हाला आठवतं, असं मला काही-काही रसिक सांगतात ना. मला तुम्ही रहस्य सांगा बरं, तुम्हाला इतक्या छान-छान कविता कशा सुचतात? अगं बाई! कविता सुचते कशी हा प्रश्न नेमका आहे. पण ना खरंच नेमकं उत्तर देता येत नाही अगं याला. कारण हां. की कशी सुचते तर मला मला असं वाटतं ना, की ना आपण आपल्याकडे नको क्रेडिट घ्यायला, की अ, करत्या करवित्या परमेश्वरा ऋणी आहे मी तुझी. काही गुंफण्याला निवड तू केलीस माझी. असं माझी भावना आहे, की खरं म्हणजे 40शी पर्यंत मी तीच होते. तेच शब्द, तीच म्हणजे बाराखडी सगळं तेच होतं ना. पण सुचल्या कुठे कविता? जेव्हा वरून कोणीतरी आपल्याला सुचवतं, म्हणून मी कविता केली असं मला म्हणवत नाही. बरं. देवाने सुचवली ते मी फक्त उतरवल्या असं मी म्हणते. आणि कशी पण कशावरून कशी सुचते असं सांगता येईल मला. म्हणजे गंमत म्हणून सांगते, की असं एक लिपीचं माझं अक्षर इतकं वाईट आहे ना, तर तसं ते शुद्ध लेखनाची पुस्तकं वगैरे होती. तर त्यांचं मी बघायला गेले तर बघ, काना, मात्रा, वेलांटी, इकार, उकार वगैरे असं त्याच्यात असतात. तर त्याच्यामध्ये मी बघितलं, की त्याच्यात मला माणसांचे स्वभावच दिसायला लागले. म्हणजे वाह! काही माणसं स्वरांसारखी सगळ्यात मिसळणारी, काही हो. माणसं व्यंजनांसारखी क, ख, ग, ग आपलं वेगळेपण जपणारी, काही हो ना. माणसं कानासारखी परोपकार करणारी, काही माणसं मात्रेसारखी स्वतःबरोबर इतरांचा जीवनस्तर उंचावणारी, काही माणसं वेलांटीसारखी डोक्यावर चढून बसणारी, काही माणसं उकारासारखी सतत वाकड्यात शिरणारी, काही माणसं रफारासारखी.
असं ते पुस्तक बघून मला वाटलं की काही माणसं उर्मित वावरणारे, आणि शेवटी मी असं लिहिलं की काही माणसं अनुस्वारासारखी टिळ्याचं पावित्र्य जपणारी आणि स्वतःच्या अस्तित्वाने वातावरणात मांगल्य पसरवणारी. आता बघ म्हणजे वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, खूपच सुंदर. तर असं ते आहे. किंवा म्हणजे असं आम्ही अलास्का क्रूजला गेलो होतो, तिथे आमच्या टेबलाशी एक ब्राझीलचं जोडपं आलं आणि त्याच्यामध्ये ते मूल ना, त्यांचं मुलं 10 वगैरे वर्षाचा डबो 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 तो हे खेळत होता आपलं चेंडू. तर ते द बॉल इज अ लाईफ टू हिम असं ती म्हणाली त्याला, की इतका हा वेडा आहे की त्याचं जीवन झालंय. कारण की ब्राझीलमध्ये फुटबॉलचं तर वातावरणच खूप आहे ना. हो हो. मी तिला म्हणलं की नो नो, आय फील की दिस लाईफ इज अ बॉल गिवन बाय गॉड टू अस. तर ती म्हणजे हाऊ पोएटिक. आणि मग मला वाटलं की आपल्याला जो चेंडू मिळालाय आयुष्याचा पण छान वापरला पाहिजे, त्याचे खूप टप्पे घेतले पाहिजे. मग अशी कविता सुचली ती की चेंडू वापरून झिजला तर उपयोगितेचं समाधान आहे, आणि तो ठेवून ठेवून कुजला तर मिळूनही न मिळाल्यासारखा आहे. तर अलास्कामध्ये त्या ब्राझीलच्या बाईमुळे एक चेंडूची कविता सुचली. म्हणजे कुठे कशी सुचेल ते सांगता येत नाही. तरी पण तुम्ही इतक्या छोट्या ओळीतून सुद्धा जीवनाचं तत्वज्ञान किती सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. अगदी छान. मला एक सांगा, तुम्ही कविता करायला लागलात, पण मग तुम्हाला कविता सादरीकरण करावी असं का वाटलं? म्हणजे कार्यक्रम करावेत असं का वाटलं? तसं सांगते की माझी जी संसारी लोणचं ही जी कविता आहे ना, तर ती खूप म्हणजे सकाळ नीना आधी नाकारली आणि नंतर ती छापली 10 वर्षानंतर अपवाद म्हणून, आणि नंतर ती त्यांना इंटरनेट पेपरवरून खूप ठिकाणी गेली आणि खूप लोकांनी त्याचं कौतुक केलं. तर मग मला वाटलं की आपण कार्यक्रम करायला पाहिजे कवितांचा. ओळख जी मिळाली ती, सुरुवातीला जी ओळख मिळाली ती या संसारी लोणच्यामुळे मिळाली. आणि आपल्या रसिकांना नक्कीच आवडेल. मी ऐकलेली आहे ती कविता संसारी लोणचे, पण आपल्या रसिकांसाठी एकदा सादर करा ना. ओके ओके. छोटीशी आहे आणि मी ती तिथे म्हणजे अमेरिकेला मुलाकडे गेले तेव्हा पण असे सादर केले. तिथे ICC असतं, इंडियन सेंटर. तर तिथे वेगवेगळ्या आपल्या स्टेट्स मधनं खूप लोक येतात, इंडियन असतात सगळे. आणि मग प्रत्येक लोकांना आपल्या लोणच्याचा फार वेळ अभिमान असतो. तर तिथे मी ही इंग्लिश मराठी हिंदी करत करत सांगितली आणि मग त्या म्हणाले की व्हॉट अ थॉट, की या कवितेतला थॉट किती महत्वाचा आहे. आणि नंतर त्यांना वाटलं की हिंदीत करून द्या वगैरे, काही पंजाबी बायका माझ्या मागे लागल्या वगैरे. पण ती मुळात कविता मराठी जी आहे ती मी तुला सांगते की संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात. संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात, नंतर कुरकुरत का होईना हळूहळू मुरतात. या लोणच्याचं वैशिष्ट्य ते बाजारात मिळत नाही हो. हे संसारी लोणचं बाजारात मिळत नाही, कुटुंबाने मिळवून ते घालायचं असतं. त्याशिवाय जगण्याला चवच येत नाही. कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी. कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी. स्वतःच्या हाताने कशाला उगाच लोणच्याची चव घालवावी. जिभेनं तिखटपणा आवरला तर त्याचा बराच फायदा होतो. जिभेनं तिखटपणा आवरला तर त्याचा बराच फायदा होतो आणि लोणच्याचा अनावश्यक झणझणीतपणा त्यानं जरा कमी होतो. मीपणाची मोहरी जास्त झाली ना तर लोणचे खार कोरडा होतो आणि इतरांच्या आपुलकीचा रस त्यात उगाच शोषला जातो. रागाचा उग्रहिंग तसा तितका बाधत नाही आणि राग लवकर शांत झाला तर लोणच्याची चवही बिघडत नाही. प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते. प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते आणि विकारांच्या बुरशीपासून संरक्षणही करते. आणि समृद्धीचं तेल असलं ना तर काळजीचं कारण नसतं. समृद्धीचं तेल असलं तर काळजीचं कारण नसतं. त्या थराखाली संसारी लोणचं बरंचसं सुरक्षित असतं. आणि शेवटी असं की संसारी लोणचं नासू नये म्हणून फार फार जपावं लागतं. संसारी लोणचं नासू नये म्हणून फार जपावं लागतं. सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण, सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण जरा जास्त ठेवावं लागतं. वा 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 वा, खूप छान खूप छान. मला 2 गोष्टी सांगायच्यात. एक म्हणजे तुम्ही होम सायन्सच्या प्राध्यापिका आहात, त्यामुळे तुम्हाला हे लोणचं कसं घालावं, कसं टिकतं हे माहिती आहे. म्हणजे
कवयित्री यांचा संगम या हो हो, तुमचं प्राध्यापिका असेल ना, तुमचं ज्ञान आणि हे हे कवित्व फार छान जमलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की भारतामध्ये, विशेषतः भारत म्हणजे विदेशातलं मला माहिती नाही, पण भारतामध्ये प्रत्येक गृहिणी लोणचं घालते लोणचं, आणि खूप छान बनवते, असंख्य प्रकारांनी बनवते. पण संसारी लोणचं जर तिने घातलं तर तिचा संसार उत्तम चालणार, यात काही शंका नाही. खूपच छान. मला एक सांगा, तुमचे देश विदेशामध्ये प्रयोग झाले, अजूनही चालू आहेत, इतक्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि ते सादरीकरण केलं, तर त्याच्यामध्ये एखादी अशी आठवण, तुम्हाला असंख्य अनुभव आले असतील, असंख्य आठवणी असतील तुमच्या, तर त्यातली एखादी हृदयस्पर्शी आठवण आमच्या रसिकांना सांगा. नाही, त्याच्या आधी एवढंच मला सांगायला आवडेल की तसं आपण कवितेला जर स्वरांची जोड दिली म्हणजे तर तिचं गाणं होतं, हो की नाही? हो. तर तसंच जर मला असं वाटलं की कविता ज्या संवाद प्रधान जास्त असतात, कवितांना जर आपण थोडीशी देहबोली आणि थोडासा वाचिक अभिनय याची जर जोड दिली तर त्याचा ती थेट पोचेल. आणि तुला सांगितलं की मला नाटकाचं वेड होतं, तर जशा बदल्या होतात आणि असं होतं, तर नाटक काही एकटीने करता येत नाही. पण जर मी एकपात्री कार्यक्रम केला तर तो मला एकटीने करता येतो. तर त्याला थोडीशी देहबोली आणि थोडासा वाचिक अभिनय याची जर जोड दिली तर रसिकांच्या मनाचा रंगमंच होतो आणि त्या रंगमंचावर ती कविता घडते आणि ती जास्त चांगल्या तऱ्हेने पोचते असं मला वाटलं. आणि म्हणून मग मी एकपात्री कार्यक्रम करायला लागले. तर छोटंसं उदाहरण मी माझ्या कार्यक्रमात देत असते की आता मी नागपूरकडची ना, तर नागपुरी बोलीतली एक छोटीशी सपान नावाची कविता आहे, तर त्याची अगदी 2 कडवे ऐकवते. तर त्याच्यामध्ये असं आहे, अपोटी उठो पसरली महाराणी, सूर्यकंदीचा वरी आला, आता ये डोळं झोपते का कुणी? ती मुलगी म्हणते, कशी व माय तू मी सपान पाहत होतो आणि खूप सारं शिकून शहान साहेबीन झालो होतो. आता जर हीच कविता मी अशी वाचली की अव पोटे उठ पसरली महाराणी, सूर्यकंदीचा वरी आला, ये डोळा झोपते का कुणी, असं जर म्हटलं तर ती पोचणार नाही. कारण की म्हणजे ते अशा तऱ्हेने सांगितल्या गेली पाहिजे की एक आई आपल्या पोरीच्या पाठीत एक धपाटा मारतीये, असं तो फील आला की म्हणजे त्या शब्दांची किंवा वाचिक अभिनयाची जसा त्रासिक चेहरा करून आणि उठ असं ती गोडी गुलाबीत तर उठवणार नाही, हा वाचिक अभिनय किंवा मग असं वापरून ती जास्त परिणामकारक कविता आपल्याला करता येते. म्हणून कवितांचे कार्यक्रम जसे मी करायला लागले तर थोडासा विरोध होतो की अरे कविता अशी कुठे सांगत असतात का, असं नाही, ती अशी कसेही सांगितले तर, पण मी दुर्लक्षच केलं. म्हणजे काही टीकाकार जरी आले तरी मला त्यात आनंद होता अगं, की ज्या मला माझी कविता सांगायला आवडते, म्हणजे वाचायला देण्यापेक्षा ना तशी. आणि माझं अक्षर इतकं वाईट आहे की माझी दिली वाचायला तर काही कोणाला समजायची नाही, त्याच्यापेक्षा माझ्या मैत्रिणीच्या ए बाई तुझं अक्षर लागत नाही, तूच वाच तुझी कविता. आणि मग मला अशी वाचून दाखवायची सवय लागली आणि मग मला वाटलं की नाही आपण याचा कार्यक्रम करू शकतो. आणि बघ तुला आठवत असेल तर उन्हून खिचडी साजूक तूप बरोबर भारी सुख, तर ही जी व्हायरल झालेली कविता आहे ही वर्ध्याचे जे मोदा देशमुख आहे त्यांची कविता आहे. मी ऐकली आणि त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे किती नाट्यपूर्ण ही कविता, असं आपण लिहू शकायला पाहिजे, असं चांगलं सादरीकरणाला वगैरे. तशीच ह्यांची विमलत्या लिमा यांची घर असावे घरासारखे, त्यातले भाव किती, यांचा सगळ्यांचा माझ्यावर थोडासा परिणाम आहे. आणि त्याच्यानंतर मी ती अशी सादर करायला सुरू केले, एकपात्रिका प्रयोग करायला, कार्यक्रम करायला. आणि खरं सांगते रसिकांनी ते उचलून धरलं. म्हणजे मान्यवरांना सुद्धा वाटलं की अरे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे अमेरिकेत ते म्हणतात ना की BMM कन्व्हेन्शन म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन हे दर 2 वर्षांनी भरतो. माझा भाऊ कॅनडात आहे, उत्तम गातो, तर त्याला असं वाटलं की मी तर माझे गाण्याचे कार्यक्रम करतो, तू तुझ्या कवितांचे करते, आपण काय करूया या BMM कन्व्हेन्शन मध्ये ना तुझ्या कविता आणि त्याला साजेशी गाजलेली जितेंद्र अभिषेकी म्हणा किंवा कोणाची गाजलेली गाणी मी म्हणेन आणि आपण असं कार्यक्रम करू, तर नाव काय देशील? तर मी म्हटलं असं करूया शब्द सुरांच्या हिंदोळ्यावर.
असं आपण त्याला आणि मी तिथे पायलट प्रयोग पाठवला आणि त्यांना वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं सादरीकरण आहे बरं का, आणि असं हरकत नाही. आणि तिथे मग 100 जे कार्यक्रम होते त्यातनं जे 12 निवडले गेले त्यात आमच्या दोघांचा तो कार्यक्रम निवडला गेला. गाणी तीच होती पण कवितांचं सादरीकरण त्याच्यामध्ये हे थोडंसं वेगळं होतं, पूर्णपणे नवीन, वेगळे पण होतं. बरोबर आहे. आणि ना त्याच्यासाठी मी एक वेगळी कविता लिहिली होती. त्याचा मी गाभा फक्त सांगते की आमच्याकडे एक बाई आहेत, तर त्या अशाच आपल्या, त्यांना सगळं परदेशी आवडतं बरं का, असं आहेत ना आपले लोक खूप आहेत. तर त्याच्यात मी अशी कविता, स्नुषा विदेशी म्हणून कविता होती, की अमेरिकेहून अनंता ॲनाला घेऊन आला आणि विमानतळावरच तिने आम्हाला वाकून नमस्कार केला. म्हणाली, आई मला गिव्ह मी व्हाईट पावडर. मी दिली हातावर ठेवून कोलगेट टूथ पावडर. ती म्हणली, नो नो, आय वॉन्ट टू पुट अ रंगोली टू वेलकम सन गॉड. मी म्हणाले, बाई ग, हिला भारतीय संस्कृती बाधली. ओ माय गॉड. आता अशी कविता पुष्कळ मोठी आहे की ती मग ती सगळे म्हणजे सुख करता दुःख करता पाठ करते, सीमोल्लंघनाला जाते. सीमोल्लंघन करू आपण, जाती धर्म देश यांच्या पलीकडे जाऊ म्हणते. सासू सासऱ्यांचं औषध पाणी करते, म्हणते आमच्या बायबलनी येशूनी हेच सांगितलं असं म्हणते. नंतर होळीच्या दिवशी रंगात रंगते, पण कचऱ्यांची होळी वगैरे करून सगळा परिसर स्वच्छ करते. दिवाळीमध्ये अनंताला म्हणाली, मी तुला सेंटेड सॉइल लावते. अनंत म्हणला, ए बाई, माझा आता काय मूड स्पॉइल करते. तर सेंटेड सॉइल खूपच छान. तर त्याच्यामध्ये मी शेवटी असं म्हटलेलं आहे की सगळं केलं असं आपण, तसे कपडे नेसले, तसे खाणं पिणं केलं, तसेच कर्मकांड केलं की झाली का संस्कृतीचं जतन, झालं का? तर तसं नाही. तर त्याच्यामध्ये कर्मकांड, सणवार समजून उमजून पाळायचे आणि सर्वांनी मिळून मिसळून आनंदाने जगायचे. जुन्या काळाप्रमाणे संस्कृती प्रवाही ठेवायची आणि जुनं जपत नवं स्वीकारत माणुसकी जपायची. आणि शेवटी असं की मानवतेसहित कृती तीच खरी संस्कृती आणि आपलं जगणं श्रीमंत करते ही संस्कृती. असं ती कविता मी त्यांना तिथे सादर केली आणि त्यांना ती खूप आवडली. पण आणखीन एक वेगळा अनुभव असा कॅनडाचा सांगते. मला अगं घेरावच घातला. आता तो घेराव कसा ते मी सांगते. ती छोटीशी कविता अशी आहे की त्याच्यात मी सगळं, म्हणजे तिथे बघ विश्व साहित्य संमेलन होतं कॅनडामध्ये, ते रद्द झालं. आणि बघ 12 साली होतं आपलं, तुला आठवत असेल की इथनं सगळे गेले नाहीत आणि शो मस्ट गो ऑन असं ते कॅनडाच्या लोकांनी ठरवलं. तर तिथे मग मी बरंच कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं, कारण की हे लोक आले नाहीत तिथे. नंतर संवाद रद्द झाले. मग ते माझे बाकीच्या ठिकाणी कार्यक्रम झाले होते कॅनडात छोट्या मंडळात. मग ते म्हणले की तू इथे करशील का? मी कशाला नाही म्हणते ना, सहज एवढे 1000 लोक आपल्याला ऐकायला आहेत तिथे. आणि तिथे मग मी माझा तो परत एकपात्रीला काय लागतं अगं, एक माईक दिला की एकपात्री, नाही का? तर तसं मी तिथे कार्यक्रम सादर केला आणि एक छोटीशी अशी मिस्किल कविता सादर केली. तर त्याच्यानंतर काय झालं ते सांगते. तर ती छोटीशी कविता अशी आहे की एक काका आहेत आणि एक काकू आहेत. आणि ते काकूंची नेहमी तक्रार की काकांची काही मदतच होत नाही ह्याच्यामध्ये. तर VRS घेतल्यानंतर काका म्हणाले, तू आता आराम कर. अगं मी करतो सकाळचा चहा, तू वाच तुझा लाडका पेपर. मग आता काका स्वयंपाकघरात चहा करतायत आणि काकू छान असा पेपर वाचतायत. काकू बसतील, काकू अशाच बसतील, काका दिसले पाहिजेत. आणि मग त्या म्हणतात, अहो ते कालचं दूध आधी वापरा बरं का, लगेच परत आपलं पेपरमध्ये बघतायत वगैरे. अगो बाई, अहो गॅस केवढा, भांड केवढं, जरा सिम करा. परत आपल्या काकू वाचतायत. मग काकू म्हणतात, अहो काय कुठता, आलं ना, कुठून नको, किसून टाका. परत आपल्या काकू पेपर वाचतायत आणि काकू म्हणतात, अहो साय काय खाताय, दगडीत जमा करा, तूप कसं व्हायचं. हळूहळू सगळं यांना निगुतीनं जमायला लागलं काकांना. आणि पुढे तर नाश्त्याचंही काम त्यांनी स्वतःकडे घेतलं. तर तक्रारीला काही जागाच नव्हती असं काकूंना वाटायला लागलं. आणि नंतर एकदा स्वयंपाकघरात गेले मी हातचा पेपर टाकून, तर स्वारी आपली बघत होती खिडकी बाहेर मनापासून. तर काकांना मी म्हणत, समोरची मिसेस नटोरडी शर्मा बघत होती यांच्या डोळ्यात डोळे घालून. मी म्हणाले, पुरे झाली मदत, तुम्हाला किचन मध्ये बंदी उद्यापासून. तशी बंदी मी सांगितली. तर नंतर मग कार्यक्रम झाल्यानंतर ना त्या कॅनडाच्या काही आल्या बरं का ग तू काय म्हणलेस, लगेच तू वगैरेच म्हणतात. आपणच इकडे खूप
म्हणजे आपण जावं वगैरे. पण त्या म्हणाल्या, काय ग तू काय म्हणालीस की मिस्टरांना किंवा किचन मध्ये बंदी? तर ते म्हणे त्या सगळ्या तुमच्या भारतातल्या बायका करतील. आम्ही ना ती खिडकी बुजवून टाकू पण नवऱ्याला चहा करायला लावू. वा, कॅनडावाल्यांनी चांगला मंत्र दिलाय. आणि ऑस्ट्रेलियात मी गेले होते तेव्हा तिथे सावरकर संमेलन होतं. ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर ते म्हणाले, अहो तुमचं नाव आम्हाला माहिती आहे आणि तुमच्या कविता आमच्या रेडिओवर लागल्यात. मी म्हटलं असं कसं? मला मग एकदम स्ट्राईक झालं की छत्रे सभागृह आहे पुण्याला, तिथे माझा कितीतरी वर्षांपूर्वी कार्यक्रम झाला होता. तिथे एक जोशी आले आणि त्यांनी माझी कॅसेट घेतली आणि त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियात आणि तो नोकरी सांभाळून रेडिओचं काम करायचा 1 तासभर मराठी. तर त्यांचा मला फोन आला की तुमच्या कविता लावल्या चालेल का? म्हटलं काय नक्की चालेल, मी कधी जाणार आहे त्या ऑस्ट्रेलियाला, माझं कधी होणार? तर ते खूप दिवस त्यांनी ते ऐकलेल्या होत्या, परत परत लावलेल्या गेल्या असतील आणि खरंच मला संधी मिळाली. तिथल्या सावरकर संमेलनात मी गेले आणि कविता पण सादर केली आणि त्यांनी सांगितलं की नाही हो तुमच्या सगळ्या दागिन्यांची ते संसारी लोणचं आणि सगळ्या कविता आम्हाला माहिती आहेत. पण मग त्यांनी म्हणाले की तुमच्या आता मिस्किल कविता असतील तर आमच्याकडे सांगा. आणि असं मिस्किल कविता तर परदेशात ना खूप असोशिनी आणि छान ऐकतात लोक आणि त्यांना असं वाटतं की आमच्या घरातली कोणी मावशी काकू आत्या वगैरे आली आहे आणि आपल्याला खूप आपुलकीने काहीतरी छान छान सांगते आहे. हो, मला हे जाणवतं बरं का तुमच्या कविता ऐकताना नेहमी की तुमच्या कवितेमध्ये कुठे क्लिष्ट शब्द नाहीये, अवघड शब्द नाहीये, ओढून ताणून जुळवलेला यमक नाहीये. अगदी सहज सोप्या ओघवत्या भाषेत सहजच्या आपल्या नेहमीच्या बोलीमध्ये तुम्ही कविता सादर करता आणि त्या कविता त्यामुळेच कदाचित त्या कविता सतत अशा थेट जाऊन अशा मनाला भिडतात किंवा खूप आपल्याशा वाटतात. दुसरं एक वैशिष्ट्य असं की स्त्री भोवती फिरणाऱ्या बऱ्याच कविता आहेत. म्हणजे स्त्रियांना, विशेषतः स्त्रियांना त्या कविता खूप आवडतात, खूप जवळच्या वाटतात. तुमच्या 2 कविता आता आपण ऐकूया. एक म्हणजे हे संसारी लोणचं आत्ताच आपण ऐकलेली आहे, तर दागिन्यांची कविता. दागिन्यांची कविता म्हणजे काय, त्याच्यातला थोडा भाग सादर केला तरी चालेल. अनेक दागिन्यांना एकत्र करून तुम्ही खूपच सुंदर कविता लिहिली आहे आणि दुसरी एक मिस्किल कविता पण आम्हाला ऐकायची आहे. बरं. तर त्याचं ना या दागिन्यांच्या कवितांबद्दल तू बघतेस, मला थोडंसं असं गळ्यात हातात घालायला आवडतं. म्हणजे मी लहानपणापासून थोडीशी नटुरडी आहे. पण अच्छा, ते आवडायचं नाही अगं. माझे वडील फार म्हणजे त्यांना ते दागिने वगैरे घातलेले आवडायचे आणि ना माझ्या बाबांना दागिने घातलेले आवडत नाही म्हणून माझी आई दागिने घालायचे नाही, तिची वज्रटीक मोहनमाळ अशी घालून मीच समारंभांमध्ये लग्न कार्यामध्ये मटकत असे. तर माझे वडील मला म्हणायचे की काय मटकते जीवाला हे सोन्या मोत्याचे दागिने, जरा गुणांचे दागिने घाल. मी शाळेत होते आणि असलं काहीतरी बाबा भारी भारी बोलले. मी म्हटलं गुणांचे दागिने करायला टाकलेत. असं मी आणि परत काय बाबांनी विचारलं नाही, पण विचारलं असतं तर मी म्हणाले असते की अजून मिळायचे आणि परत म्हणाले असते तर मी म्हटलं असतं की मी घातलेत गुणांचे दागिने पण तुम्हाला दिसत नाहीत. कारण की त्या काळात ना आपल्या मुलांशी गोड बोलणं हे आई म्हणजे वडिलांना विशेषतः बिलो डिग्निटीच वाटायचं. मुलं डोक्यावर चढून बसतील की काय असंच वाटत. माझं वडील फार स्वभावाचे आणि हा प्रसंग माझ्या मनाशी राहिला आणि मग दिल्लीत त्याची कविता झाली. तर मग मला गाभा सांगते त्यातलं की मला असं वाटायला लागलं की हे दागिने काही सुंदर करत नाहीयेत मला. उलट दागिने असले की मला चोरांची भीती वाटते, तब्येत खराब होते, जागरण होतं असं. तर मग मी देवाकडे धाव घेते आणि देवाला म्हणते की मला याच्यात सगळी विरक्ती आली, मला सुंदर दिसायचं आहे. तर देवा तू माझे दैवी दागिने घडवतोस का, मी तुला ऑर्डर देते. तर मी देवाला मी म्हणते की चेहऱ्यासाठी माझ्या घडो सुहास्याचा दागिना, चेहऱ्यासाठी माझ्या घडो सुहास्याचा दागिना, मुखार माझ्या कधी न उमटो मनातली विवंचना, कानांसाठी माझ्या घडो असे तू सुंदर झुबे, माघारी ही माझ्याबद्दल चांगलंच ऐकू येऊ दे, गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्त जनांचे हात. अगं ज्या आज्यांच्या गळ्याभोवती नातवंडांचे हात असतात ना ते मला फार सुंदर दिसतात. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्त जनांचे हात, काय करायचे आता मला चंद्रहार आणि पोहे हात. पाटल्या यांनी आजवर शोभा वाढवली हातांची, पण आता वेळ आली आहे हात दान तिनं खुलण्याची. वेळोवेळी माझी मेखला कमरपट्टा यांनी कंबर, पण आता तिची खरी शोभा ती ताठ आहे तोवर. देवा जोडवी चांगली जड घडो, देवा जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील आणि सांग देव सोनारा हे सारे दागिने तू केव्हा देशील. देव झाला ना तरी सोनार असतो, कुठल्या वेळेवर द्यायला. देव सोनार
मागणी शांतपणे नोंदवून घेतली आणि म्हणाला, बाई जरा वेळ लागेल. आणि म्हणून स्वतःची भूमिका स्पष्ट केली. देव म्हणतो, अहो हे दागिने तयार नसतात. आता सर्व शक्तिमान देव आणि दागिने काय तयार नसतात? पण देव डिफिकल्टी आहे. देव म्हणतो, अहो हे दागिने तयार नसतात कारण त्यांना थोडी मागणीच नसते. देव बाकी लोक पैसे विसे खूप मागतात, पण हे कोणी गुणांचे दागिने कोणी मागत नाही. तर पण हे दागिने तयार नसतात. पण आमच्याकडे जर तुम्ही मागितले, देवाला आपण जर असे दागिने मागितले, तर तो म्हणतो, पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत घेणाऱ्याच्या पैशाची नव्हे हो, मनाची श्रीमंती वाढावी एवढी आमची माफक अपेक्षा असते. आणि शेवटी म्हणतो, आता घडणाळ किती झालेली आहे ना दागिन्यांची. देव सुद्धा घडणाळ्याची काळजी नको, घडणाळ्याची काळजी नको, आम्ही ते घेतच नाही. पण असे दैवी दुर्मिळ दागिने घडवत राहणं यासारखा दुसरा आनंद नाही, यासारखा दुसरा आनंद नाही. वा 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 वा, खूप सुंदर, खूप सुंदर, खूपच छान. आणखीन एक कविता आपण ऐकणार आहोत, म्हणजे मिस्किल कविता. येस, ईशा नावाची कविता आपल्याला ऐकायची आहे. दुसरी कोणती घेतली तरी चालेल, मिस्किल कविता. हा, म्हणजे नवऱ्याला टक्कल असलंच. हा हा, नाही, या भूतलावर अत्यंत 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 सहृदय नवरा असलाच, असण्याची शक्यता शून्य. या भूतलावर अत्यंत सहृदय नवरा असलाच आणि त्याला टक्कल असलंच आणि त्याबद्दल त्याच्या बायकोनी विचारलंच, तो उत्तर देईल त्याबद्दलची ही कवयित्री कल्पना. शीर्षक आहे, काय मेले वाक्प्रचार तरी, काय मेले प्रचार तरी लोक न बरळतात काहीतरी, ते जे काय बोलतात ते काय खरं असतं का कधी? काय म्हणे, खूप पैसे साठले तर माणसाला टक्कल पडतं, खूप पैसे साठले तर माणसाला टक्कल पडतं, किंवा बायको सुंदर असली तर काळजीने नवऱ्याला टक्कल पडतं. मी 3दा आरशात पाहिलं. मी 3दा आरशात पाहिलं नाही, काही सौंदर्याचं लक्षण दिसलं. मी चोरून त्यांचं पासबुक पण पाहिलं, त्यात काही डबल नव्हतं ठेवलं. मला मेलीला कळेच ना की आमच्या ह्यांना टक्कल कसंच पडलं. न राहून मी डायरेक्ट त्यांनाच विचारलं, म्हटलं बघा तुमची बायको सुंदर नाही, तुमच्या खात्याचे पैसे नाहीत, तुम्हाला टक्कल पडण्याचं काही कारणच नाही. तर उद्या नवरा म्हणतो की नाही तसं नाही, मला टक्कलाचा अभिमान आहे, मला टक्कल पडणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. आता वेगवेगळे टकलाचा कसला तो अभिमान करायचा. तर सहृदय नवरा म्हणतो, अगं सौंदर्य काय फक्त रंगरूपाचं असतं, तू सुंदर आहेस, असं नवरा म्हणतो आधी, तू सुंदर आहेस. हट्ट बाई काय थट्टा सकाळी सकाळी. परत सहृदय नवरा म्हणतो, अगं तू सुंदर आहेस, इकडे या, काय ताप बीप चढलाय का बघू द्या, कारण ताप चढला की लोक बरळतात, तुम्ही मला सुंदर म्हणताय. तर परत सहृदय नवरा म्हणतो, अगं तू सुंदर आहेस मनानी, अगं तू सुंदर आहेस मनानी आणि माझ्या हृदयाचा खजिना समृद्ध आहे तुझ्या प्रेम आणि विश्वासाने. अगं सौंदर्य काय फक्त रंगरूपाचं असतं आणि श्रीमंती काय फक्त पैशात मोजायची असते. सुंदर आहेस मनानी आणि माझ्या हृदयाचा खजिना समृद्ध आहे तुझ्या प्रेम आणि विश्वासाने. मग सांग, मला टक्कल पडणं स्वाभाविक आहे का नाही? कशी मी म्हणाले, आम्ही मला पदरांनी तोंड झाकायचं होतं, मला पदरांनी तोंड झाकायचं होतं, हाती माझ्या पांघरून आलं, जाग आलीन कळलं हे सगळं स्वप्नात घडलं. हो ना, प्रत्यक्षात घडेल की नाही याची शंकाच आहे अनेकींना. नाही, कविता खूपच छान होती, पण खूपच सुंदर. आणि एखाद्या कवयित्रीला टक्कल या विषयावर कविता सुचू शकते म्हणजे खरंच तुम्ही फारच ग्रेट आहात. कारण खरंच आहे, कवितेला कुठल्याही विषयाचं असं बंधन नसतं. त्याच्यातला थॉट असा की सौंदर्य हे चेहऱ्याचं नसतंच, अगदी बरोबर आहे. भावाचं आणि असं असू शकतं, म्हणजे याच्यात नाही, पैशात नाही श्रीमंती आणि चेहऱ्यात नाही सौंदर्य, ते तुमच्या प्रेम आणि विश्वासात आहे असं. हो ना, अगदी बरोबर आहे. तुम्ही इतक्या कविता केल्या, इतक्या सादरीकरणाचे प्रयोग केले, तर या कवितेनं तुम्हाला काय दिलं? नॉस्टॅल्जिक करतेस तुम्हाला. खरंच कवितेनं काय दिलं, तसं असं वाटतं की सुचल्या काही ओळी, सारी त्याचीच ही कृपा, मिळाली ओळख सामान्य रंगरूपा. कविता ओळख देते अगं, कवितेने मला एक ओळख दिली.
आणि मला माझी अशी निज खूण सापडल्यासारखं वाटलं की आपण त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, तर आपण थोड्या साध्या सोप्या, मला एवढा न्यूनगंड होता आहे, म्हणजे अजूनही आहे, की आपण साहित्य शिकलो नाही, आपल्याला छान छंदबद्ध कविता येत नाहीत आणि आपल्याला मीटरमध्ये आणि वृत्तामध्ये कविता लिहिता येत नाही. नशीब बाई मी कविता लिहिते तेव्हा मुक्त छंदाचं जरा प्रसार होत होता आणि करत होते लोक, म्हणून आमचं निभलं बाबा थोडंफार. तर त्याचा फार न्यूनगंड होता. तर पण जेव्हा कविता सांगायला ज्येष्ठ नागरिक मंडळ किंवा अशी, तर ते म्हणाले, अहो मॅडम तुमच्या कविता आम्हाला कळतात, आम्हाला आवडतात तुमच्या कविता. आणि खरं सांगते की या साध्या सोप्या शब्दांना जे मी न्यूनगंड बाळगून होते, तर लोकमतच्या सखी पुरवणीमध्ये मला म्हणजे त्यांनी सांगितलं की अहो तुमचे शब्द ना वृत्तपत्राला जवळचे आहेत, तुम्ही आमच्याकडे कॉलम चालवा. असं खरं कोणी देत नाही कॉलम चालवायला. तर पुण्याला 2004 मध्ये मी लोकमतच्या सखी पुरवणीत वर्षभर केलं आणि मला अगदी 8 वर्षापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत फोन यायचे, बाई तुमचं गाणं खूप छान होतं. अच्छा. आणि नंतर सगळ्या बायकाच्या जमायच्या आणि शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मुली त्यांना वाचून दाखवायच्या, असे मला किती फोन यायचे. आणि ते म्हणाले आम्ही तुमचं ना तुमच्या कवितांचं असं चिटकवून आम्ही पुस्तक करतोय. मग मला वाटलं अरे आपण का नाही करायचं काव्यसंग्रह, आणि त्याच्या अगोदर 4 संपल्या आहेत असं ते. तर कवितेने असं मनकवडा करते कविता. कविता स्वतःशी मैत्री करायला शिकवते. कविता नंतर म्हणजे एक बेटर पर्सन करते, असं मला वाटतं की दुःखाशी सुखाशी आपण समरस होतो, तर तेव्हा आपण एक चांगलं माणूस म्हणून जगायला लागतो. आणखीन महत्वाचं म्हणजे कवितेने थोरा मोठ्यांचे आशीर्वाद दिले. अगं माझ्या पहिल्या कवितेच्या संग्रहाला मागे ब्लर्ब आहेत, ते नानासाहेब शेवाळकर, राम शेवाळकर यांचं आहे. नंतर माझ्या दोन्ही म्हणजे कॅसेट आणि काव्यसंग्रहाचे दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन हे ह्याला झालं बरोड्याला. तिथे बाबासाहेब आमटे आणि बाबा आमटे आणि साधनाताई आमटे या दोघांनी पुस्तकाचं प्रकाशन केलं. माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन शुभांगीताई भडबडे, ज्या आता एवढी 80 पुस्तकांची लेखिका आहे ती, पण तिला मला खूप प्रोत्साहन दिलं. तसंच आपल्या इथल्या आपल्या प्रज्ञाताई आपटे वगैरे, आशाताई पांडे, ह्या सगळ्या थोड्या मोठ्यांचे हे मिळतात. आणि जसं आता आपले वसंतराव साठे आणि ह्या जयश्रीताई साठे त्या दिल्लीत मला भेटल्या, तर तेव्हा ते दोघांना इतक्या कविता आवडायच्या, तर ते समोर बसून मला कविता म्हणायला लावायचे आणि त्या म्हणायच्या की किती साध्या सोप्या शब्दात ही जगण्याचं तत्वज्ञान सांगते. ती त्यांची छोटीशी आठवण आहे सर ह्यांची, निर्भय अशी कविता आहे. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की म्हणजे निर्भय माणसंच निश्चिंत आणि आनंदी जीवन जगतात आणि भित्री माणसं जगताना कणाकणानं मरतात. तर ती अशी कवितेत होती की एक मैत्रीण म्हणते की तुझं घर स्मशानाजवळ आहे, मी बाई काही यायची नाही. तर ही कविता त्यांना फार आवडली होती जयश्रीताईंना. त्यांनी माझ्याकडून म्हणजे म्हणायला लावली वगैरे मला. आणि त्याच्यामध्ये शेवटी असतं की स्मशान वाटेना झालं काय व्हायचं, एक दिवस सगळ्यांना तिथेच नाही का जायचं. तर असं मी त्याच्यात म्हटलं, तर त्या म्हणाला जयश्री, अगं मला हेच वाटतं की तिथे जायचंच आहे, पण त्याच्या आधीचं जे आयुष्य आहे तर प्रत्येक क्षण छान जगला पाहिजे. हा प्रसंग झाला त्यांच्या समोर. मी म्हंटल तर हा झाला मार्च मध्ये, आणि नंतर मग मी नागपूरहून परत दिल्लीला, मिस्टर दिल्लीलाच होतो ना, आम्ही तिथेच होतो. तिथे मी मे मध्ये गेले ना, आमच्याकडे तेरवीचं आमंत्रण त्यांच्याकडचं साठ्यांकडचं, तर त्या जयश्रीताई साठे गेल्याच. तर मग मी त्यांना तिथे भाऊसाहेबांना विचारलं, बापूसाहेबांना, की अहो तुम्हाला माहिती होतं आपण आता 2 महिन्यापूर्वी कविता वगैरे. तर म्हणे अगं तिला 1.5 वर्षापासून कॅन्सर आहे, आम्हाला माहिती होतं. तिने 2दा तिने मृत्यूला इतकं छान स्वीकारलेलं होतं आणि म्हणून तुला तुझी ती कविता तिला फार जवळची वाटली. म्हटलं मी तर लिहून गेले, मी जगते तसं मला माहित नाही, पण कोणीतरी तसं जगत होतं. म्हणजे आपलीच कविता लोक कसं काय वापरतील, कसे जगतील आपल्याला माहिती नसतं. आणि त्यांच्या मनाला कशी भिडेल, त्यांच्या काळजापर्यंत कशी पोहोचेल हे आपल्याला माहिती नसतं, कवयित्रीला माहिती नसतं, ती आपली लिहून जाते. पण खरंच खूप हृदयस्पर्शी आणि फार छान अशी ही आठवण आहे. आणि सिंधुताई सपकाळ एकदा मला विमानतळावर भेटल्या. मी म्हटलं, मीच त्यांच्याशी बोलायला गेले की अहो तुमचं काम मी पाहिलेलं आहे आणि मी स्वाती, म्हणजे काय तुझं नाव? मी म्हटलं स्वाती सुरगर. अगं तुझं पुस्तक आहे, तुझं संसार लोणचं मला माहितीये. म्हणजे कवितेमुळे ना देश विदेशात सुद्धा अशी खूप ओळख आणि खूप सोपं झालं. म्हणजे
मजा येते म्हणजे तसं. हम्म, हम्म. आणि बालगंधर्व पुरस्कार तर तुला माहिती आहे हो, मी म्हणजे. त्याच प्रश्नाकडे येते आहे की तुम्हाला कवितेनं काय दिलं, तर कवयित्री अगदी आज सगळ्यांसमोर भरभरून बोलते आहे आणि अगदी आपल्या मनाचा तळ असा रीता करते आहे, पूर्ण असं सांगते आहे, दाखवते आहे. आणि खरंच की कविता ही आपल्याला एक माणूस बनवते, एक चांगला माणूस बनवते, आणखी चांगला माणूसपणाकडे ती घेऊन जाते. ही गोष्ट अगदी खरी आहे. आता त्याच्या पुढे तुमच्या या कवितेची, कविता सादरीकरणाची दखल अनेकांनी घेतली, अनेक थोरा मोठ्यांचे तुम्हाला आशीर्वाद सुद्धा मिळाले, पण त्याच्यावर एक अशी मोहर जी उमटली ती बालगंधर्व एकपात्री पुरस्कारानं उमटली. तर मग हा पुरस्कार मिळत असताना, म्हणजे स्वीकारत असताना तुमच्या मनातल्या भावना काय होते? पहिलं म्हणजे मी सुखचकित झाले, प्लीझंट म्हणतात ना. तर मला या पुरस्काराने मला सुखचकित केलं की मी नागपुरात, पुण्यामध्ये ते, आणि म्हणजे आतापर्यंत सगळे पुरस्कार पुण्या मुंबईतच गेलेले होते, तर त्याच्यामुळे कोणी काही दखल घेईल असं मला खरंच वाटलं नाही. पण मी 25-30 वर्षापासून तिथल्या मी एकपात्री कलाकार परिषदेची सभासद आहे, तर मी इथून त्यांच्या कार्यक्रमाला जायची आणि तिथे भाग वगैरे घ्यायचा त्यांच्या महोत्सवांमध्ये. पण आपली कोणी दखल घेत आहे हे खरंच, कारण की आता आपल्याला काय एवढं ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे येत नाही, मोठ्या मोठ्या जाहिराती आपण देत नाही, पण ना रसिक ना ते आपल्या मौखिक जाहिरात करतात आपली. आणि म्हणून मला म्हणजे अमेरिकेत सुद्धा त्यांच्या गणेशोत्सवात बोलवलं होतं, कॅनडात सुद्धा बोलवलं होतं, की इथले नातेवाईक तिथल्याला सांगतात की अहो हिच्या ठेवा हिचा कार्यक्रम आहे असं चांगलं आहे वगैरे. तर त्या पुरस्कार घेताना मला हे सगळे रसिक आठवले. अगं असं वाटलं की यांच्यामुळे असं होत आहे. आणि मला असं वाटलं की ज्याचा मला न्यूनगंड आहे की फार साधे सोपे शब्द आहेत, त्या शब्दांचा सन्मान झाला या पुरस्कारामुळे, असं मला मनापासून वाटलं. की ज्याचा आपण संकोच करतो, म्हणजे तो जाणार नाहीच आहे माझा, की चांगली कविता करायला मी दुसरा जन्म घेणार आहे. अगं नक्कीच नक्कीच. दुसरा जन्म काय, आम्हाला जन्म सुद्धा तुमच्या कविता ऐकायला नक्की आवडतील. खूपच सुंदर कविता. पुढे आपण घेणार आहोत तुमची एक कविता. आणि ना मला असं वाटलं की आयोजक दुर्लभ, म्हणजे योजक दुर्लभ असतो. आता बघ, रसिक लोक आहेत, मी कुठेतरी होते, तू कुठेतरी, आणि रसिक कुठेतरी, तर तू आज एकत्र आणलं की तुझे जे आहेत बघणारे वगैरे, तर त्या योजक दुर्लभ असतो. तर योजकांचं सुद्धा मला खूप आठवण झाली की ज्यांनी ज्यांनी आपला कार्यक्रम, अगं कवितांचा कार्यक्रम ठेवायला हिंमत लागते आणि आणि कवितांचा कार्यक्रम करायला, देश विदेशात करायला, वर्षानुवर्ष करायला धाडस लागतं. तर ते करता आलं. आणि आयोजकांचं मला फार कौतुक वाटलं की त्यांनी मला 500 प्रयोगापर्यंत बोलतं ठेवलं. तुम्ही जर कार्यक्रम ठेवलाच नाही कोणी तर काय. आणि रसिकांनी ना त्याचं मला तेही वाटतं की वेगळेपण जर आपण सुरुवातीला थोडस लिबरल राहून काय म्हणते, काय करते, जर सुरुवातीला जर माझ्या कविता कोणी ऐकायला तयार नसतं झालं तर मी गेलेच नसते पाचशे. तर सगळ्यात जास्त मोठे. आणि अगं माझ्या घरची लोक मला सगळे आठवली. मिस्टर बोलत नाहीत पण त्यांच्या डोळ्यांमध्ये कौतुक दिसतं. आणि ते म्हणायचे की तुझा कार्यक्रम कुठेही असू दे, मी तुला तिथे घेऊन जाईन. आणि खरंच सांगते की अगदी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया, दुबई सगळीकडे आम्ही गेलो जिथे जिथे बोलवणं होतं आणि तिथे करता आले वगैरे. तर सांगितले. पण यांच्या सगळ्यांच्या मी ऋणातच आहे, म्हणजे ह्या सगळ्यांची मला आठवण झाली. आणखीन असं झालं की नागपूरला हा पहिला पुरस्कार आला, म्हणजे एकपात्री. तर मला खूप समाधान वाटलं की आपल्यामुळे एकपात्री कलाकार पुरस्कार हा नागपूरमध्ये पहिल्यांदा आला. त्याचंही मला खूप या पुरस्काराने समाधान मिळालं. आणि कुटुंबियांचं म्हटलं ना तर माझ्या सुना तर परदेशी नाही आहेत, पण एक तेलुगू आहे, एक बंगाली आहे. पण त्यांना विचारतात, त्यांना हिंदी कळतं, त्यांना हिंदीत समजावून सांगितलं की आई कितना सुंदर थाट है इसमें, आई कितना ऐसा है वगैरे वगैरे, अगदी कौतुकाने त्या ऐकत असतात. तर घरून सपोर्ट मुलांना खूप छान वाटायचं की त्यांच्या मित्रांच्या आया सांगायच्या, अरे तुझ्या आईची कविता आली बरं का आज पेपरला, आम्ही वाचली. खूप समृद्ध केलं कवितेने या पुरस्काराने. तर मला खूपच आनंद दिला की आपण जे काय करतो ते कोणीतरी बघितलं, कोणीतरी दखल घेतली, याचा खूप आनंद आहेच. तुम्ही इतक्या छान कविता सादर करताय, एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे, देश विदेशातले अनेक अनुभव तुम्ही घेतलेले आहेत. तर मग ज्या नवीन कवयित्री आहेत, ज्यांना आता सादरीकरण करावंसं वाटतंय किंवा त्या सादरीकरण करतायत पण त्यांना अजून छान करायचंय, तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हो ना. नाही, सादरीकरणाबद्दलच थोडंसं सांगू शकेल, कारण की अगं आजकालच्या कवयित्री खूप छान तयार आहेत,
खूप चांगलं वाटतं आणि खूप छान कविता करतात. आता आपण बघतो ना किती वेगवेगळ्या विषयांवरती वगैरे वगैरे करू शकतात. पण मी बघते की कवी संमेलनांमध्ये आपली कागद घेऊन म्हणजे बघत बसतात. तर हो मला असं वाटतं की एकच कविता तुम्हाला कवी कवी संमेलनामध्ये सांगायची आहे ना, की ती का नाही पाठ करून सांगत तुम्ही? हो ना, अगदी बरोबर आहे. पाठ करून सांगितली तर काय फरक पडतो सांगते मी तुला, की आपण सगळ्यांच्याकडे आपण बघू शकतो. आपला आय कॉन्टॅक्ट राहतो. आणि आपल्याला पाठ असले की आपल्याला माहिती असतं की पुढली ओळ काय आहे, काय आहे आणि मग त्याप्रमाणे आपली देहबोली, आपला वाचिक अभिनय असं आपल्याला बदलता येतो. तर कविता पाठ असली पाहिजे काव्य सादरीकरण करताना आणि नंतर मग कवितेप्रमाणे जर तुमचं एक प्रेझेंटेबल असलं पाहिजे तुम्ही. शिवाय तुम्ही दोन पायांवर व्यवस्थित उभं राहिलं पाहिजे. तुमचे उच्चार चांगले पाहिजेत आणि स्पष्ट कवितेत पाहिजे, शुद्ध पाहिजे. बरोबर आहे. शुद्ध पाहिजे आणि खणखणीत हवं किंवा हो. आणि आपण असं कुठेतरी वरतीच बघून म्हणतात. कधी कधी कविता वाचणारे बघतो वरतीच बघून म्हणतील किंवा खाली किंवा एखाद्या माणसाने समजा मान डोलवली की त्याच्याचकडे बघून पूर्ण कविता सांगतील अशासारखं बरोबर आहे. किंवा किंवा आवाज नीट लावता आला पाहिजे. म्हणजे हम्म. उदास असेल तर तो थोडासा सॉफ्ट आवाज लावायचा. असं देशभक्तीचं गाणं असेल तर तो खणखणीत लावायचा. हे आवाजाचे पण चढउतार छान जमले पाहिजेत ह्याच्याप्रमाणे आणि नंतर पॉझेस घेता आले पाहिजेत. पॉझेस ना खूप महत्व असतं की कुठे आपण थांबतो तोपर्यंत रसिकांना ती कविता पोहोचवण्याची संधी जास्त मिळते किंवा ते अंतर्मुख होतात, काहीतरी स्वतःशी विचार करतात वगैरे. देहबोली, वाचिक अभिनय कुठलं कुठलं कसं म्हणायचं हे 3-4दा वाचून तर मी तर म्हणते कवितांचा रियाजच केला पाहिजे जर चांगलं सादरीकरण करायचं असेल तर. तर अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. नवीन कवयित्रींना ह्या टिप्स किंवा ही महत्वाची ज्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्यात महत्वाच्या गोष्टी ह्या फार फार उपयोगी पडणार आहेत. सादरीकरण त्यांचं आणखी आणखी जास्त बहारदार होणार आहे. मला सांगा तुम्ही एवढे कविता संग्रह लिहिलेत, आता आगामी येणाऱ्या काळामध्ये तुमचं काय आणखी नियोजन आहे? नाही खरं म्हणजे 3-4 काव्यसंग्रह झाले आणि मला फारसं त्याचं पण माझ्या कवितांना ना एक पट असतो, एक कथा असते त्याच्यामध्ये म्हणजे असं थोड्याशा गद्याकडे जाणारच असतात त्या कविता. तर मला असं वाटतं की त्याचं आपण कथा करू शकतो का हे बघावं किंवा याच्यानंतर ना मला आता कवितांचे इतके 500 झाल्यानंतर मला वाटतं आता तेच ते काय करायचं त्याच्यापेक्षा आपण कथा कोलाज नावाचा एक कार्यक्रम करू शकतो. कथाकथन सुद्धा करता येईल मला असं मला वाटतं. वा वा वा, नक्कीच. त्यासाठी तुम्हाला पण भरपूर भरपूर शुभेच्छा. तुम्ही जरूर तुमच्या कथा सादर करा. नंतर मी तुला म्हणते की तुझ्यासारखं एवढ्या 250 वगैरे काय तू कथेमध्ये कामगिरी करून ठेवलेली आहेस. तर मला अजून मी कथा लिहिलेली नाहीये फारशी म्हणजे एक 4-5च लिहिल्या आहेत. पण तरी असं वाटतं की कथा सांगता येईल मला. तर त्याच्यासाठी कथा कोलाज नावाचा एक एकपत्रीय कार्यक्रम सुरू करावा. त्याच्यासाठी आधी मुळात बरंच काही करावं ना त्याच्या आधी. हा विचार आहे. बर आपण आता या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. तर ही मुलाखत संपवत असताना अर्थातच कवयित्री आपल्या समोर आहेत, तर मग आपण त्यांना असं जाऊ देणार नाही. तर शेवटी पण कविता सादर करूनच आपण या मुलाखतीचा समारोप करूया. तर आम्हाला तुमची कविता ऐकायची आहे, तुकारामाची बायको. जी कविता अतिशय गाजलेली आहे आणि जी कविता खरंच खूपच छान आहे, तुकारामाची बायको. आणि विषय खूप वेगळा आहे हा. तुकारामांच्या बायकोची कविता म्हणतात तिला. शीर्षक आहे अनोखी श्रद्धा. कारण तुकारामांची बायको आपल्याला आवडी माहिती आहे अगं, किती कजाळ आणि तोंडाळ आणि फटकळ अशी होती आणि पांडुरंग पांड्या विठ्या असं विसं म्हणायची आणि वाटायची ती, पण तशी ती नव्हती. मनशक्ती हे मासिक मी वाचायला लोणावळ्याहून निघायचं तेव्हा खूप वर्षांपूर्वी ते वाचलं. तर तेव्हा त्याच्यामध्ये मला असं छोटस सापडला, एक जर्म सापडला. त्याच्यावरनं ही मी कविता लिहिली. तर ती अशी तिची श्रद्धा अगदीच वेगळ्या, आपली कशी विठ्ठलावर देवावर वगैरे असते, तिची श्रद्धा अगदीच वेगळ्या ठिकाणी. तर मला असं वाटलं की तिच्या श्रद्धेचा हा पैलू लोकांसमोर आला पाहिजे. आणि खरं सांगते या कवितेसाठी मला सई परांजपेंचा एकदा फोन आला. सई परांजपे माझ्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या आणि तिला मी माझं पुस्तक प्रेझेंट दिलं होतं. तर तिथे त्यांना चालताना ही कविता दिसली, त्यांना ती एवढी आवडली. त्या मैत्रिणीकडनं त्यांनी पैसे देऊन ते पुस्तक विकत घेतलं. मैत्रीण म्हणली, अहो तिने मला भेट दिली, तुम्ही तसंच घेऊन जा. नाही नाही म्हणे, मी पैसे दिल्याशिवाय घेणार नाही हे पुस्तक, असं म्हणून त्यांनी ते. आणि नंतर मला त्यांचा फोन आला की तुम्ही स्वाती सुरंगळीकर बोलतेय का? मी सई परांजपे बोलते, मी
चित्रपट काढते, नाटकं करते. अहो म्हटलं नका सांगू, आम्ही ओळखतो तुम्हाला, नका लाजवू आम्हाला. आणि ते म्हणाले की तुझी ही कविता माझ्या समोर आहे अनोखी श्रद्धा, अत्यंत चित्रदर्शी आहे. आणि आय विश पॉवर टू युअर एल्बो. त्यांचं इंग्लिश म्हणजे वेगळं ना, तर तुझं तू लिहित राहा, आय विश पॉवर टू युअर एल्बो असं म्हणाले. आणि अगं महिना गेला आणि मला एक छोटासा पुरस्कार, जसं म्हटलं ना माई देशपांडे, की तू देशात मराठी कविता छान पोचवतेस म्हणून त्यांनी इच्छिलं. आणि यांना मात्र मोठा पुरस्कार होता, राजा परांजपे जीवन गौरव आपला. तर तेव्हा मी पुण्यातच होते, मी कसली संधी सोडते ना, मी तिथे गेले, त्यांचं मुलाखत होती, ते रमणबाग शाळेत गेले, 5,000 लोक वगैरे होती तिथे. आणि मी त्या आल्या तेव्हा तिथे त्यांना मी नमस्कार करायला, त्यांना म्हणे हे नमस्कार वगैरे नाही. तर मी त्यांना सांगितलं की आपण महिन्याभरापूर्वी बोललो ना, तर ती मी स्वाती सुरंगळीकर. तर त्यांनी परत पाठीवर हात ठेवला आणि कीप इट अप वगैरे असं म्हणाल्या. आणि नंतर त्यांची मुलाखत वगैरे झाली तेव्हा मी समोर बसून ती ऐकली वगैरे. तर शेवट त्यांनी काय केलं, त्या म्हणाले मला अजून थोडासा वेळ द्या, एक थोडंसं. त्यांनी आपल्या पर्समधनं झेरॉक्स काढली आणि ही कविता त्यांनी झेरॉक्स करून ठेवली होती. म्हणाले एक छान कविता माझ्याजवळ आहे, ती कवयित्री आली आहे बरं काय, ती अशी समोर. आणि मग मी सगळ्यांना असं हातबीत केला आणि त्यांनी ती कविता पूर्ण वाचून दाखवली त्यांना. आणि ती कविता ही, तिचं शीर्षक आहे किती छान कविता. म्हणजे कविता तर छान आहेच, पण तिला सई परांजपेंचा स्पर्श झालेली ती कविता आहे. नंतर त्या म्हणाल्या मी वाचली का ग तुझ्यासारखी, असं पण शेवटी आम्ही फोटो काढले. पण ती कविता आहे की खरंच ही कविता लिहिल्यानंतर मला खूप आतून बरं वाटलं, की जे मला सांगायचं होतं, जुनं पण आपल्याला रेफरन्स घेता आला, थोडा सादरीकरणालाही वाव मिळाला. आणि थॉट आहे म्हणून. इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा, इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा, सांगते त्या पुढची थोडी वेगळी कथा. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले, अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले, त्यात 2 कागद त्यांना कमी दिसले. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले, त्यात 2 कागद त्यांना कमी दिसले. कुठे गेले असावेत, कुठे गेले असावेत, त्यांनी बायकोला विचारले. ती म्हणली वय अवम्याच कनवटीला ठेवलेत. तुकाराम कळेच ना, तुकारामांना कळेच ना, रडावे की हसावे या निरक्षर अडाणी बाईला कागदांचे काय काम असावे. तशी रोज मले पाणी आणा हिरीवर जा लागते, रोज मले पाणी आणा हिरीवर जा लागते, तिथं पाय घसरून पल्ली म्हणजे बापा मले भेव लागते. रोज मले पाणी आणा हिरीवर जा लागते, तिथं पाय घसरून पल्ली म्हणजे मले बापा भेव लागते. आणि शेवटी ती म्हणते आणि चुकून माकून पल्लीच, चुकून माकून पल्लीच, ते हे कागद धरून ठेवी. बर चुकून माकून पल्लीच, ते हे कागद धरून ठेवीन, अभंगावानी तरुण जाईन. अभंगावानी तरुणच जाईन, अशी बरी बुडी येईन. अशी त्या कागदात, तो कागद बुडत नाही ना इंद्रायणीमध्ये, मी येथे ठेवलं. तर कशी भाबडी श्रद्धा आहे बघ, कशी अनोखी. खरंच आहे, अगदी खरंय. पण अगदी वेगळी अशी त्याची श्रद्धा. आणि खरंच ती वेगळी आहे. छान छान, खूपच छान. जवळपास आपण 1 तासापासून ही मुलाखत घेतो आहोत आणि आता इतकं छान, इतकी छान, अगदी दिलखुलास अशी ही मुलाखत झालेली आहे. आणि ताईंच्या दिलखुलास कार्यक्रमाची ही दिलखुलास मुलाखत तुम्ही सगळे अगदी आवर्जून जरूर पहा. आपण या मुलाखतीचा इथे समारोप करतोय. रसिक हो, तुम्ही सुद्धा कुठल्याही क्षेत्रात भरीव कामगिरी करत समाज ऋण फेडत असाल तर मला जरूर संपर्क करा. कदाचित पुढची मुलाखत तुमची असू शकते. आज आपण या ठिकाणी स्वातीताईंचा घेऊया. तुझा बायोडाटा वाचल्यानंतर मला वाटलं माझी काय मुलाखत घेते, स्वतः इतकं तुझं काम जास्त आहे आणि तू मनापासून दुसऱ्याला महत्व देत तू मनापासून विचारतेस, हे खरंच वेगळा गुण आहे जो मुलाखत घेणाऱ्याच्या मध्ये, की एवढं स्वतःजवळ असून सुद्धा एक रुजू होऊन. मी अजून नवीन आहे, मला खूप काही शिकायचंय. तुमच्या कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज इतका वेळ दिलात आम्हाला, एवढ्या छान छान कविता सादर केल्यात. एवढंच नाही तर नवीन कवयित्रींना इतकी छान उपयुक्त माहिती सांगितली, टिप्स दिल्यात, सल्ले दिलेत आणि ते त्यांना नक्की उपयोगी पडतील. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आम्हाला आता कवितेप्रमाणेच कथा सुद्धा ऐकायला बघायला मिळू देत, अशी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. या ठिकाणी आपण कार्यक्रमामध्ये समारोप करतोय. धन्यवाद.